काय दिलंय बघा या प्रॉब्लेम मध्ये. When galvanometer is shunted by resistance S, its current capacity increase n times. As current capacity increase n times, दुसऱ्यामध्ये म्हटलंय shunted by S dash, करंट कॅपॅसिटी एन डॅश होते. तर विचारलं एन डॅश इन टर्म ऑफ एन एस आणि एस डॅश. मग एन आणि एस रिलेशन काय आहे? तर वी नो दॅट पहिल्या कंडिशनसाठी एस इज इक्वल टू जी अपॉन एन मायनस वन. इज इट राईट? आणि दुसऱ्या कंडिशनसाठी एस डॅश किती देऊ शकता तुम्ही? इट इज अ जी अपॉन एन डॅश मायनस वन. बरोबर आहे ना? ओके, हा झाला असेल तर गो फॉर 32. काल सगळ्यांना मग काय करणार यामध्ये ऑप्शन मध्ये जी नाहीच आहे. मग काय करायला पाहिजे? आपल्याला एन डॅश फाइंड करायचंय आणि ऑप्शन मध्ये जीच नाही आहे. बरोबर, एक तर तुम्ही डिवाइड करू शकताय, म्हणजे एस बाय एस डॅश केलं तर काय होणार? जी अपॉन एन मायनस वन डिवाइड बाय सेम गॅलोमीटर डी एन बाय एन डॅश मायनस वन. जी गेट कॅन्सल करा, डिवाइड करायला पाहिजे. बरोबर आहे ना? सो it will become like this: S upon S dash is N dash minus 1 N minus 1. बरोबर? ओके, सो ऑप्शन बघितला तुम्ही तर लक्षात येते की हा मल्टिप्लाय केलं एस विथ एन मायनस वन एस डॅश विथ एन डॅश मायनस वन. मग एस इंटू एन मायनस वन. पुढचा प्रॉब्लेम सांगितलाय मी जे सॉल्व्ह झालं त्यांना. एस डॅश एन डॅश मायनस एस डॅश. आता आपलं एन डॅश फाइंड करामुळे एस डॅश ह्या साईडला प्लस झालं. ओके, इज एस डॅश बाय एन डॅश आणि त्यामुळे एन डॅश किती आलं? एस एन मायनस वन प्लस एस डॅश डिवाइड बाय एस डॅश डिवाइड बाय एस डॅश. क्लिअर?